इंद्रायणी नदीत धक्कादायक प्रकार. आता आळंदीतून वारी निघणार नाही. वारकऱ्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला म्हणजे आळंदीच्या पावन वारीला अवघे काही तास शिल्लक आहेत. वेळापत्रकानुसार 8 जुलैला माऊलींची पालखी पंढरीच्या वाटेवर निघणार होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी या अलंकापुरीत दाखल व्हायला सुरुवात झाली होती. पण यंदा वारी सुरू होण्याच्या अगदी काही तास आधीच एक अत्यंत विचित्र आणि थरकाप उडवणारी घटना घडली. तीही थेट पवित्र इंद्रायणीच्या डोहात. जेव्हा एक वारकरी नेहमीप्रमाणे इंद्रायणीमध्ये मनोभावे आंघोळ करायला गेला होता, तो आंघोळ करायला उतरला. डोक्यावर पाणी घेतलं, माऊलींचं नामस्मरण करत पाण्याच्या ओंजळीमध्ये अर्ज देत होता. पण तेवढ्यात समोरून एक अत्यंत विचित्र गोष्ट तरंगताना दिसली. ती संपूर्ण पांढऱ्या रंगाची होती आणि लांबून पाहताना एखादा कापसाचा गोळा पाण्यात तरंगत असावा असं वाटत होतं. त्या व्यक्तीनं कुतूहलानं आणि भीतीनं त्याला हात लावला. पण हात लावताच समोर आलेला प्रकार एवढा भयंकर होता की संपूर्ण वारकऱ्यांची चिंता वाढली. मग इंद्रायणीमध्ये नेमकं काय वाहत आलं होतं? इंद्रायणीमध्ये तो प्रकार घडल्यानंतर नेमका असा काय निर्णय घेण्यात आला? नेमकं वारी का त्या ठिकाणी रद्द होण्याची चर्चा सुरू झाली? त्या पवित्र इंद्रायणी नदीत नेमकं काय वाहत आलं होतं? त्या वारकऱ्याचं पुढं काय झालं? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. आषाढी वारीची पूर्व तयारी अंतिम टप्प्यात आली होती. आळंदीच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये विठ्ठल नामाचा गजर सुरू होता. माऊलींच्या पालखी सोहळ्याचं नियोजन अगदी वेळेनुसार आणि काटेकोरपणानं सुरू होतं. मानाच्या अश्वाचं आगमन झालं होतं. रथ ओढण्यासाठी माऊलींच्या लाडक्या रथाच्या बैलांना खास नावमाखू घालून त्यांचे शिंग रंजवून त्यांना संगत सजवले जात होते. पालखी रथ माऊलींच्या पादुकांचं आसन सोन्या चांदीच्या नक्षीकामानं आणि सुवासिक फुलांच्या माळानं सजवलं जात होतं. वारकरी आपल्या रावट्या तंबू ठोकून विठ्ठल भजनात दंग होते. वातावरण अत्यंत पवित्र आनंदाने भारलेले होते. पण याच आनंदाच्या आणि भक्तीच्या रंगात अचानक एक धक्कादायक विरजन पडलं. माऊलीच्या या पालखी सोहळ्याच्या याच्यामध्ये इंद्रायणी नदीचं एक अनन्यसाधारण महत्व असतं. इंद्रायणीचं पाणी केवळ नदीचं पाणी नसून ते वारकऱ्यांसाठी तीर्थ आहे. पण त्याच नदीच्या पात्रात अचानक एक घटना घडली आणि ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. खरं तर एक वारकरी पाण्यात उतरला आंघोळ करण्यासाठी आणि त्याच्या समोरून एक वस्तू तरंगताना दिसली. हा व्हिडिओ व्हायरल होताच निर्णय घेण्यात आला ज्याने सगळ्या वारकऱ्यांची झोप उडवली आहे. आता जी लोक आळंदीला वारीसाठी निघालेले आहेत त्यांच्यासाठी खरंच ही माहिती खूप महत्वाची आहे. एक प्रसंग घडलाय जो थेट इंद्रायणी नदीच्या मुख्य घाटावर राज्याच्या एका दुर्गम भागातून आलेले विठ्ठल भक्त विठ्ठलराव, जे स्वतः एक निष्ठावंत वारकरी आहेत, ते पहाटेच्या सुमारास इंद्रायणीच्या पात्रात उतरले. अंगावर तुळशीची माळ होती, कपाळावर बुक्का आणि मनात केवळ विठ्ठल माऊलीचं ध्यान. विठ्ठलराव नदीच्या संत वाहणाऱ्या पाण्यात थोडेसे पुढे गेले. पाणी गुडघाभर आणि कंबरभर होते. त्यांनी डोळे मिटले, हात जोडले आणि नदीच्या पवित्र पाण्यात बुडी मारली. पहिली बुडी मारून ते वर आले तेव्हा त्यांना वातावरण एक विचित्र आणि उग्र वास जाणवला. त्यांनी विचार केला की कदाचित जवळपास काहीतरी कचरा असेल. पण ते पुढे पोहत गेले. त्यांनी दुसरी बुडी मारली. तोपर्यंत ते त्या ठिकाणी आता पुढे वरती निघणार आणि त्यानंतर सूर्यदेवाचे स्मरण करण्यासाठी त्यांनी ओंजळीभर पाणी घेतलं आणि ते अर्धे देणार होते. पण तेवढ्यात अचानक त्यांच्या डाव्या बाजूनं पाण्याचा प्रवाह बदलल्यासारखा वाटला. त्यांनी डोळे उघडून पाहिले तर समोरून पांढऱ्या रंगाचं काहीतरी तरंगताना येताना दिसलंय. आता सुरुवात ते दररोज त्या ठिकाणी आंघोळ करायचे, पण त्यांना त्या दिवशी एक विचित्र प्रकार जाणवला. समोरून जेव्हा त्यांनी पहिली बुडी मारल्यानंतर ते जेव्हा वर आले तेव्हा त्यांच्या समोरून प्रचंड पांढरा एखाद्या कापसासारखा पदार्थ येताना दिसला. तो पाण्यावर तरंगत होता. याचा अर्थ तो जड नव्हता, पण तो कापसासारखा दिसत होता. सुरुवातीला त्यांना वाटलं की वारीच्या गर्दीत कोणाचा तरी कापसाचा गोळा किंवा गादीचा भाग पाण्यात पडला असावा आणि तो वजनानुसार वाहत आला असावा. पण जर कापसाचा गोळा म्हणावा तर कापसाचा गोळा पाणी पटकन शोषून घेतो आणि तो थेट तळाला जातो, हे आपण पाहिलेलं आहे. मग तो जर एखादी वस्तू म्हणावा हलकी तर तो तसाही वाटत नव्हता. मग काय होतं ते? कारण की कोणाचा तरी मग नेमकं काय होतं? मग तो पदार्थ अगदी हलका, मऊ आणि कापसासारखा फुगीर दिसत होता. तो एकच नव्हता. सुरुवातीला एक आला, त्यानंतर त्याच्या पाठोपाठ एक, असे अनेक पांढरे गोळे तरंगत येत होते. विठ्ठलरावांनी कुतूहलानं आपला हात पुढे केला आणि त्या तरंगणाऱ्या पांढऱ्या पदार्थाला स्पर्श केला. पण स्पर्श करताच त्यांचा थरकाप उडाला. तो कापूस नव्हता, तो कपडा नव्हता, तो एक विचित्रच पदार्थ होता.
अखेर त्यांनी पाहिलं की आता हे नेमकं काय आहे. त्यांना थोडीशी शंका आली म्हणून काही अंतर थोडंसं पोहोच जाऊन त्यांनी थेट त्याला हात लावला. तो हात लावला तर तो कापूस नव्हता, तो कपडा नव्हता, तर तो एक चिकट, दुर्गंधीयुक्त आणि रासायनिक फेस होता. तो इतका रासायनिक होता की विठ्ठलरावाच्या हाताला क्षणार्धात खास सुटू लागली, त्वचेची आग होऊ लागली. ते चलबिचल झाले, ते घाबरून मागे सरकले. त्यांनी पाहिलं की बघता बघता नदीच्या संपूर्ण पात्रावर हळूहळू पुलाखालून पांढऱ्या फेसांचे थरच्या थर साचू लागले. नदी जणू त्या फेसाच्या पाण्यानं भरली होती. काही क्षणापूर्वी जे पाणी पवित्र आणि तीर्थ वाटत होतं ते आता पांढऱ्या विषारी फेसांच्या गोळ्यांनी वेढलं होतं. विठ्ठलरावांनी तात्काळ नदी बाहेर धाव घेतली. पण हा जो प्रकार होता तिथे उपस्थित असलेल्या एका तरुणानं आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि हा शॉर्ट व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून प्रत्येक वारकऱ्याच्या काळजाचा ठोका चुकला, कारण की नदीमध्ये हे विषारी काय सुटले. लाखो पवित्र वारकरी आता काही वेळातच तिथे दाखल होणार होते आणि ते होण्याआधीच हा व्हिडिओ व्हायरल झाला. आणि त्यानंतर काय निर्णय घेण्यात आला, नेमकं तो कापसासारखा पदार्थ कशाचा होता, अखेर तपास करण्यात आला आणि सगळं सत्य अखेर बाहेर आलं. खरं तर हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर खळबळ उडाली आणि नदीमधल्या प्रदूषणाचा भयानक मुद्दा समोर आला. जर आपण इंटरनेटवर, गुगलवर जर सर्च केलं, कारण इंटरनेटवर देखील या गोष्टीचा मुद्दा समोर आला होता, तो मुद्दा होता प्रदूषणाचा. आळंदी शेजारी असलेल्या पिंपरी चिंचवड औद्योगिक वसाहतील विशेषतः चिखली, कुदळवाडी आणि तळवडी भागातील काही बेजबाबदार आणि नियमबाह्य कंपन्या त्यांनी प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी थेट ड्रेनेज आणि नाल्याद्वारे इंद्रायणी नदीच्या पात्रात ते सोडून देतात. वारीच्या तोंडावर या कंपन्यांनी आपले घातक केमिकल आणि आम्लयुक्त पाणी नदीत सोडल्यामुळे जेव्हा हे पाणी बंधाऱ्याखालून खाली पडले तेव्हा त्याला रासायनिक फेस त्याचा तयार झाला होता आणि हाच तो पांढरा गोळा होता ज्याने वारकऱ्यांची चिंता वाढवली. या प्रसंगानंतर वारकरी संघटना, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरलं. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त केला. वारकऱ्यांच्या आरोग्याशी चाललेला खेळ थांबवण्याची मागणी केली. पण आता वारकऱ्यांसाठी आणि माऊलींच्या भक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली. पहा, हे प्रसंग 2-4 दिवसापूर्वी घडला होता, पण आता गेल्या 2 दिवसापासून आळंदी आणि पिंपरी चिंचवड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड मुसळधार पाऊस सुरू झालाय. या मुसळधार पावसामुळे धरणामधून आणि नदी पात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पाण्याच्या या प्रचंड वेगवान प्रवाहामुळे तो सगळा रासायनिक पांढरा फेस आणि प्रदूषित पाणी वाहून गेला आहे. सध्या इंद्रायणी नदी अगदी दुथडी भरून आणि स्वच्छ स्वरूपात वाहत आहे. फेसाचं प्रमाण पूर्णपणे कमी झालं आहे. त्यामुळे सुरुवातीला वारीवर आणि वारकऱ्यांच्या स्नानावर जे संकट आलं असं वाटत होतं ते निसर्गाच्या आणि माऊलीच्या कृपेनं दूर झालं. आता लाखो वारकरी कोणतीही चिंता न करता इंद्रायणीत पवित्र स्नान करून आनंदात माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकतात. तर या प्रकारावर तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पांडुरंगाचे तुम्ही खरे भक्त असाल तर रामकृष्ण हरी म्हणायला विसरू नका.